नाही, गाडी मागत नाही, घोडं मागत नाही, तर ते देतच राहतं. आणि म्हणून त्या झाडाचा मित्र आहे म्हणून मी येताना ते मुद्दाम राहत राहणे. कारण कसं आहे, विचारणार नाही आम्हाला कोणी, निघून गेल्या 4-4 जणी. त्याच्यासाठी आता तुम्हाला सुगंध मिळावा म्हणून आणली मी रात राहणी. आपल्याला थोडंसं बोलता आलं पाहिजे, थोडंसं गुपित खोलता आलं पाहिजे, शब्दाला सूर धरून चालता आलं पाहिजे, आणि वाद्य जरी नसलं तरी थोडं हालता आलं पाहिजे. किती बी संकट आलं तरी ते हसत हसत पेलता आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही आपल्या शिबिराला दरवर्षी अतिशय आनंदाने येतो. हा कार्यक्रम माझा आहे, माझ्या परिवाराचा आहे. कारण योगेश्वरी महाविद्यालय म्हणजे SRT कॉलेज हे माझं आहे. कारण मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये नव्हतो त्यावेळेस तर आपल्या डिपार्टमेंटला यायचं, मी पोवाडे गायचे, लावणी गायची, सवाल जवाब गायचा. कारण माणसाकडं कुठली तरी एक कला पाहिजे. ज्यांच्याकडे कला आहे त्याचा भरतो गला आहे का नाही. किती बी टीव्ही वाल्याने मीडियाने करू दे हाला, आपण मात्र वारकरी म्हणून आपण पंढरपूरला चला. अशा पद्धतीने आपण या विचाराचे वारकरी आणि शब्दांचे धारकरी आपण असे इथं सगळे जमलात. खरं तर मला म्हणजे बरंचसं मी म्हणजे 10-15 मिनिट बोलायचं होतं, परंतु कसं आहे आता कसं विचाराची रंगत आणि तुमची संगत आणि शब्दांची पंगत अशी जमलेली, त्याच्यामुळे हा मेळ आणि ही वेळ मी वाया जाऊ देणार नाही. की कोण दिवस येईल कैसा नाही जगण्याचा भरवसा. कारण हा सगळा देश युवकांच्या खांद्यावर चालतो आणि युवकांनी असं ताट मानानं चाललं पाहिजे. आणि म्हणून या शिबिराच्या माध्यमातून थोडीशी मरगळ आलेली असते, ती मरगळ झटकून टाकण्यासाठी असे शिबिर घेतल्या जाते. आणि शहरातले मुलं आणि गावातले माणसं एकत्रित संवाद साधण्यासाठी आणि श्रमदान करण्यासाठी ही मंडळी आपण तुम्ही कुंभेफळ सारख्या गावामध्ये आलात. हे आदर्श भरसभरीत आणि तंदुरुस्त असं गाव आहे. आणि म्हणून या पंचकृषीमध्ये शिक्षणाचा दर्जा असणार. आणि म्हणून हे माध्यमिक शाळा असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, आणि इथलं वातावरण अगदी म्हणजे कुंभेफळचं चांगलं आहे. आणि आपल्या कॉलेजच्या शिबिरामुळं अनेक म्हणजे नद्या वाहत्या धुत्या झाल्या, झाडाचं प्रमाण वाढलं, स्वच्छता गावामध्ये सुंदर झाली, माणसं यायला लागली, सांस्कृतिक कार्यक्रम व्हायला लागले, विचाराची देवाणघेवाण व्हायला लागली. हे आपल्या कॉलेजचं 3 वर्षाचं फलित आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्व महाविद्यालयाच्या सर्व स्टाफला मी खूप खूप शुभेच्छा माझ्या वृक्षमित्र अभियानच्या वतीनं देतो. कारण आपल्याकडं माझ्याकडे दुसरं काहीच नसतं, म्हणजे की कुठे मिळाला तरी म्हणजे सच्चा मिळो की लुच्चा मिळो, पण त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. कारण आपल्याकडं हॅपी न्यू इयर ओ माय डिअर आणि पे थोडी बेर इथूनच सुरू होते. म्हणजे पहिल्याच म्हणजे नवीन वर्ष सुरू झालं की नवीन पेट आहे का नाही, गाडीचा चालला वेग आहे का नाही, आणि विचाराला पडली भेट. असं ही सगळं वातावरण बिघडून टाकण्याचं काम म्हणजे तरुणच करतो. आणि हे सुधारण्याचं काम सुद्धा आपल्याला तरुणच करतो. आणि म्हणून आपल्याला लय मोठं काम करायचं नाही, आपल्याला एक छोट्या तुरटी इतकं काम करायचंय. जिथं तुरटी टाकली तिथं शुद्ध पाणी होते. आपल्याला एक छोट्या पंथी इतकं काम करायचंय. आपण सूर्य जरी नाही झालो तर आपल्याला पंथी होता येते. आपल्याला काय सगळं जंगल उभा करायचं नाही. आपण प्रत्येकानं एक जरी रोप लावलं तरी मला वाटतंय एक जरी रोप लावलं तरी तर या देशामध्ये राज्यामध्ये लाखो तरुण येतात. एका दिवसामध्ये एका मिनिटामध्ये लाखो झाडं म्हणजे लागल्या जातील. आणि लागलेलं झाड जगलं पाहिजे. कारण किती लावले याला महत्व नाही, ते किती जगवले याला महत्व देणारा माणूस आहे मी. आणि म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे, किमान आपल्या स्वतःच्या वाढदिवसानिमित्त तरी एक झाड लावून आपण ते जगवलं पाहिजे. दरवर्षी नवीन वर्षाचा नवीन संकल्प केला पाहिजे की माझ्या नावाने एक झाड लावणार आहे, माझ्या आईच्या नावाने एक झाड लावणार आहे, माझ्या वडिलांच्या नावानं लावणार आहे, माझ्या बहिणीच्या नावानं लावणार आहे, माझ्या भावाच्या नावानं लावणार आहे, माझ्या प्राध्यापकाच्या नावानं लावणार आहे, माझ्या मित्राच्या नावानं लावणार आहे, माझ्या मैत्रिणीच्या नावानं लावणार आहे. कारण मैत्रीला कात्री लावण्यापेक्षा मैत्रीची खात्री वाटली पाहिजे. आणि याच्यासाठी सुद्धा आपण एक मित्र मैत्रिणीच्या नावानं कॉलेजमध्ये एक जर झाड लावलं तर मला वाटतंय ही उजाड झालेले डोंगर आहेत हे आता पुन्हा एकदा हरित होतील, रस भरीत होतील. आणि हे वाढतं प्रदूषण आहे हे कमी होईल, हे असा मला आशावाद घेऊन मी कॉलेज शाळेला न बोलवता फिरणारा माणूस आहे. कारण मला बोलवायची गरज पडत नाही. आणि म्हणून लाईट गेली तर लाईटला साईड द्यायची आणि आपल्याला कसं प्रदूषणाला फाईट द्यायचे आणि आपल्याला कार्यक्रम राईट करायचा आहे. हे असे संकट येतच असतात आणि संकट झेलण्याचं काम आपल्या मनामध्ये निर्माण व्हावं ह्याच्यासाठीच हे असे कार्यक्रम असतात. बंधूंनो, कारण आपल्याकडं झाडं लागवडायची तुम्हाला माहीत असेल की आपल्याकडं म्हणजे जमिनीच्या प्रमाणामध्ये किती टक्के जंगल लागतं हे तुम्हाला माहीत असेल. मी मुद्दाम तुम्हाला विचारतो की म्हणजे जमिनीच्या प्रमाणामध्ये निसर्गाचा समतोल राखण्यासाठी किती टक्के जंगल पाहिजे म्हणजे जमिनीच्या प्रमाणामध्ये
सर तुम्ही कॉपी करू नका. किती आता सांगितलं सरांनी. बरं आता आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्याचं सोडून द्या, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सरासरी किती जंगल असेल म्हणजे सांगा अंदाज आता. आता तुम्ही सांगा. 33% 33% जाण्यासाठी आपल्याला किती टक्के वाढवावं लागेल? डोकं चालवा. 29%. आता 29% आपल्याला जायचंय. तर किमान आपल्याला प्रत्येकानं आपल्या महाराष्ट्राची 2011च्या जनगणनेनुसार 12.5 कोटी लोकसंख्या आहे. तर आता म्हणजे बराच मधला गॅप झालाय आणि बाकीचं म्हणजे कार्यक्रम चालूच आहेत. म्हणजे लोकसंख्या वाढवा आणि इतिहास घडवा. आणि म्हणून हे आपल्याला हे इतिहास आपण म्हणजे जगामध्ये म्हणजे स्पर्धा लागलेली आहे की आमची संख्या वाढली पाहिजे. परंतु ही संख्या वाढली तर आपल्याला कसं झाडाची संख्या कमी व्हायला लागलेली आहे. ऑक्सिजन आपल्याला घेताना सुद्धा त्रास व्हायला लागलेला आहे. आणि हसत खेळत जगता यावं आणि आपल्याला सगळं विश्व बघता यावं, माणसासारखं वागता यावं आणि घराच्या बाजूला हाकता यावं, अशा पद्धतीने शौचालय आपल्याला बांधायचं आणि शौचालयाच्या बाजूला एक झाड लावायचंय. मी वडून तोडून बोलत नाही, कारण कसं आहे माहिती का, वडून तोडून बोललं की थोडंसं बिघडून जाते कार्यक्रम. माणसाला माणूसच म्हणणारा माणूस आहे मी, जनावराला जनावरच म्हणणार आहे. जनावराला 2 झपके दिले की जनावर धावणीवर येतात. पण माणसाला किती बी टोचू द्या, किती बी बोलू द्या, हा बिनशब्दाचा प्राणी मुदाम लुडबुड करतो. आणि आता चौकटीचं मशनी चालू आहे सर झाडं तोडायला, की किती झाडं मी रोखणार आहे. माझ्यासारखा एकटा माणूस किती दिवस काम करणार आहे. आणि म्हणून अनेक वेळेस मला जेलमध्ये जावं लागलं. काम करायचंय गुडवेल तर किती बी उद्या आयुष्याला हो जेल. हा त्यांना करून टाकू फेल. हा आणि आरडणाऱ्याच्या किती बी घालू त्या मनगटावर तेल. आम्ही काम करू गुडवेल आणि प्रत्येकाच्या दारातलं असं सुंदर असा वेल. आणि म्हणून आपल्याला काम करायचंय. कारण संकटाला सामोरे संकट कुणाला येतात हो. संकट पेलण्याची ताकद आहे, त्याच्यात बळ आहे, त्याच्यात हिंमत आहे, त्याच्यात सामर्थ्य आहे, त्याच्यात शक्ती आहे. त्याला संकट येतात. आयऱ्या गायऱ्याला संकट येत नाहीत. हा आणि म्हणून आपल्यावर जे कुणा ते म्हणत असाल की माझी परिस्थिती नाजूक आहे सर, मी कसं शिकू, काहीच आता अवघड नाही, तुम्ही फक्त शिका आणि नॉलेज इज पॉवर. असू द्या तुमच्याकडे वावर, आपल्याला ही सगळी परिस्थिती होईल कवर, आहे का नाही. हा आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला काम करायचंय. की माझ्याकडे सुद्धा अर्धा एकर जमीन आहे, ती सुद्धा वादग्रस्त आहे. म्हणजे तशी 5 गुंठे जमीन आहे. या 5 गुंठ्यामध्ये हे सगळे रोप आहेत. 5 गुंठ्यामध्ये दरवर्षी 25,000 रोपं तयार करतो दरवर्षी. आणि म्हणून मुद्दा आपल्याकडं 0 बजेट शेतीकडे हळूहळू येणार आहे. विषय सोडणार नाही, विषयाचं विषयांतर होऊ देणार नाही, भाषांतर होईल पण विषयांतर होऊ देणार नाही. आणि म्हणून आपल्याला काम केलं पाहिजे, आपल्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. काय लागतं, ही जर मार्केटमध्ये हे मोठं रोप घ्यायचं म्हणलं तर ह्याला किमान 200 रुपये लागतात. हा कारण हे मोठ्या बॅगमधले. ही रातराणीचं एक रोप आणायचं म्हणलं तर किमान 50 ते 70 रुपयापर्यंत एक रोप लागतंय, त्याला मिळतंय. हे असे माझ्याकडे 25,000 रोपं तयार होते. हे आम्ही 0 बजेटमध्ये म्हणजे जंगलाने फिरतो उन्हाळ्यामध्ये. आता सुरू झाला मोसम, हिवाळ्यापासून सर बीज परिपक्व व्हायला लागतं. आणि म्हणून माझं लक्ष ठेवलेलं असते की जसं तरुण पोरग झालं 21च्या आसपास, इकडे तिकडे बघतंय, जरा तरुणासारखं वागतंय, आहे का नाही. आणि तरुण झालं जगतंय. अशा पद्धतीनं आम्ही जे परिपक्व बी झालेले त्याच्याकडे आमचं फुलापासून यापर्यंत लक्ष असतंय. आणि म्हणून त्याचं उन्हाळ्यामध्ये आम्ही ते बी गोळा करतो. माझ्याकडे आईच्या नावानं सीड बँक आहे, तिथे विविध प्रजातीच्या माझ्याकडे बिया गोळा केलेल्या आहेत. काहीच लागतं हो सर. नर्सरीला एक म्हणजे 5 गुंठ्यामध्ये 10 गुंठ्यामध्ये नर्सरी स्थापन करायची असली तर सरकार तुम्हाला 2-2 लाख रुपये देते. मी सरकारचा 1 पण रुपया घेत नाही. अरे सरकार हे माझं सरकार आहे, ह्याची कधीच चिंता करत नाही. माझ्याकडे म्हणजे 1 रुपयापर्यंत माझ्या ATM वर सर येऊ द्या, खाली येऊ द्या. आणि जिथं माझी मोटरसायकल थांबते तिथं चक्रे सरांना फोन करत असतो मी. म्हणजे उदाहरण सांगायला तुम्ही म्हणताल की चक्रे सर म्हणजे लय जवळ आहेत का, किंवा अशी जी मोठी माणसं आहेत त्यांना सांगत होतो की सर फक्त 500 रुपये पाठवा, मला 500 रुपये पाठवा आणि माझी अडचण मिटवा. असा आपला सगळा कार्यक्रम करतो. आणि किती लागतो, चलत 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 कार्यक्रम करतो आणि ते ब्या गोळा करतो. आम्ही दरवर्षी म्हणजे कधी म्हणजे 10 क्विंटल 15 क्विंटल 20 क्विंटल दरवर्षी सर बी गोळा करतो. ते विकलं जरी तर ते कमीत कमी 10 लाखापर्यंत जाऊ शकतं. म्हणजे परंतु विकायचं नाही, मी ठरवलंय की झाडासाठी जगायचं आणि झाडासाठी मरायचं. कारण जीवनामध्ये मला माझी ओळखच नव्हती. माझी ओळख माझी स्वतः माझी ह्या झाडाने मला मोठं केलंय. इतकं मोठं केलंय की आता ती उंची माझी
बारकी कुणीच करू शकत नाही. माणसं येतील जातील. आणि म्हणून आई वारल्याच्या नंतर मी या झाडांचा पाला आणि झाडांचे तुमच्यासाठी सांगायलो, झाडांचा पाला आणि झाडांचे फळं खाऊन जगलो मी. मला देशमुख म्हणून अनेक आमच्या लोकांनी नाकारलं, परंतु झोपडपट्टीच्या दलित महिलांनी मला स्वीकारलं आणि ते मला पदरवरून घालायच्या आणि त्या पदराखाली मला शिळी भाकर, ताजी भाकर जी त्यांच्या लेकरा बाबा आहे ती मला भाकर खाऊ घालायच्या. आणि त्याची ऋण उतराय म्हणून मी गावाची गावं हिरवे केले झोपडपट्टीला, की प्रत्येकाच्या दारात शेवगा पाहिजे, हातगा पाहिजे, चिंच पाहिजे, आंबा पाहिजे, जांभळ पाहिजे. तुम्ही माझ्या गावात जर आलात ममदापूरला तर आमचा बघा राजवाडा कसा आहे, ती म्हणजे सुंदर सर असं म्हणजे वेगवेगळे झाडं निर्माण झाले पाहिजे, करता येतं हो. आणि म्हणून मी माझी परिस्थिती लपवली नाही, पुढं गेलो, काम सुद्धा झिरो बजेटमध्ये केलं. फाटके पुस्तकं शिवायचे, तुमच्या माहितीच तो सांगतो. आता तुम्ही म्हणता लईच गरीब होता का, की लय मोठा माणूस आहे मी. 17 लाख रोप महाराष्ट्राला भेट दिले त्या पट्ट्यानं. कोणी जर आपली उंची परिस्थितीत मोजत असेल का नाही, तर मग आपल्या इतका महाराष्ट्रात श्रीमंत कोणीच नाही म्हणजे. आणि त्या 17 म्हणजे लाख रोपाचं तुम्ही 200 रुपयाला जरी रोप म्हणला, 200 रुपयाला एक रोपाची किंमत धरली तर 17 दुनी 34 कोटी रुपयाचे रोप या महाराष्ट्राला मी भेट दिलेले. अरे कसली म्हणजे ठार गाडी आणली असती, ठार आणून काही लोक ठार करायचेत का? काय गरज आहे त्याची आपल्याला? शाईन शोक करण्यापेक्षा की लोक येऊन झाडाखाली बसले पाहिजेत, त्यांना सावली मिळाली पाहिजे, त्यांना ऑक्सिजन मिळाला पाहिजे, त्यांना फळं मिळाले पाहिजे, त्यांचा ताण तणाव कमी झाला पाहिजे. या झोपडीत माझ्या जसे आपल्या तुकडोजी महाराज बनायचे तसं मी म्हणतो ज्या झाडाखाली माझ्या. आणि म्हणून आपल्याला थोडा आता कोरोनाच्या काळामध्ये दाखविला झटका, दाखविला का नाही? अरे आपण काहीच नाहीत रे बाबा नो, लय मोठे माणसाच्या मध्ये एवढेच असते, असंच करते असं. आणि ती वरी चैन असते अशी आहे. श्रीमंत माणसाचं लक्ष नाही ते, एवढी चैन, फाटलेली चडी लय दिशी दैन. मला सांगा, उगाच विनाकारण आपण आपल्या फाटक्याचं नेटकं करायला बघतो. याला श्रीमंती म्हणायचे का? ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त झाडं येतात, ज्यांच्या घरी जास्तीत जास्त पुस्तकं येतात, ज्यांचे सगळे कुटुंब एकत्रित येऊन जेवण करतात, ते सगळ्यात मोठं श्रीमंत कुटुंब आहे. आणि त्याच्याकडे शौचालय पण असावं. म्हणून माझ्याकडे मित्रांनो नवीन आलेल्याला सांगतो की माझ्याकडे डिजिटल शौचालय होतं. डिजिटल शौचालय, टीव्ही मध्ये, माझ्या संडास बाथरूम मध्ये टीव्ही होती, फॅन होता, गांधीजी पत्र संडास बाथरूम मध्ये वाचायचे, तर सुधाकर देशमुखचं कुटुंब सगळं टीव्ही बघत बघत संडासला वाचायचं. म्हणजे अरे जगले पाहिजे रे पोरांनो. आहे त्याच्यात सरकारचे 12,000 आणि माझे 12,000, 24,000 एक नंबर कार्यक्रम, स्वतंत्र डिश. लोकांनी बोलू 4-5 लाख रुपये मला मानधन मिळालं. अरे संडास बाथरूम सुद्धा माणसाला एवढं मोठं करता या, मान आहे, सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे. आणि म्हणून की मोदी पर्यंत पोहोचलं. आता ही झाडं सुद्धा मोदी पर्यंत पोहोचण्याचं काम मी करणार आहे. कारण आजचा फोटो गेल्यावर सुद्धा फोटो गेला आपल्याला मन की बात मध्ये. याही वर्षी आपला मन की बात मध्ये फोटो जाणार आहे की कसे तुमची पाहिजे साथ आणि मोदीची मन की बात. एकमेकाचा दिला पाहिजे हातात हात. आणि आता मला सांगा, करायचं नाही आपण एकमेकाचा विश्वासघात. आणि तुम्ही म्हणताल क्या वा क्या बात, हो क्या हो क्या. म्हणजे जरा मला काल मुद्दामच तुम्हाला सांगितलं की मला उर्दू शिकायची आहे. लय मुलायम आहे भाषा, लय लवचिक आहे, सोन्यासारखी. जसा आकार देईल तसा उर्दूच्या म्हणजे शेरशायरीमध्ये मला ऐकून आनंद वाटतो. अर्थ कळत नाही, पुन्हा त्या चॅट GPT वर टाकतो मी. लय भारी झालंय ती. मग लगेच सांगताय की याचा अर्थ आहे असं, तुला कळ ना अर्थ, नुकच इकडे तिकडे फिरतं कशाला. आपल्याकडं मोबाईल लय भारी आहे की जिथं सगळ्या दिशा थांबतात, जिथं सगळे कार्यक्रम थांबतात, सरांचा कार्यक्रम म्हणजे संपर्क होत नाही, त्यावेळेस ही मोबाईल गुरु आणि इथूनच झाला कार्यक्रम सुरू. पण आपलं कसं चांगलं बघायचं झिरूच की हो. म्हणजे मायबापाच्या कष्टाचं बॅलेन्स 200-300 रुपये विनाकारण जात आहे या मोबाईल मध्ये. एवढं काय आहे सर की जे आपण असं ठावे ती तर असे सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. जे तुकाराम महाराज सांगायचे ते आता मोबाईल आता आपल्याला सांगायला आहे. सगळंच आहे मध्ये, काय नाही मोबाईल मध्ये. म्हणजे नंगे फकीर बी मिळतात, बेफिकीर बी मिळतात, परंतु या मोबाईलचा चांगला वापर केला पाहिजे. आणि झिरो बजेट शेती कशी करायची तुम्हाला मी 2 मिनिटात सांगणार आहे. आता कसं आपण, मला वाटतं किती शेतकरी हातवरी करा, म्हणजे मला वाटतं सगळे शेतकरी. लय वातावरण भारी. ते आमचा भाऊ फक्त खाजवाकी मोबाईल मध्ये तुझं लक्ष लागले म्हणजे भारीच कार्यक्रम आहे राव. मी तुझ्या मोरी आमचा मोबाईल मध्ये दंग कारभारी. अरे कसं रे बाळा,
मी माणसं एवढेच आहेत, 50,000 लोक असले तरी माझे 2 डोळे बघत आहेत कॅमेऱ्यासारखे. आणि म्हणून आपल्याला थोडं मी काय बोलवलं याच्याकडे, मी जी तळमळ बघ, माझा घाम सुरू झाला आता. मला घाम फुटल्याशिवाय खरं तर मी कार्यक्रम झाल्याशिवाय जेवत नाही, पण कसं अगोदर जेवण केलंय, कारण तेवढं तरी बोललं पाहिजे ना मित्रा. की परिस्थिती जर आपल्याला सुधारायची असेल तर स्वतःची स्पर्धा लावायची सर, स्वतःची. आपला स्पर्धक कोणी नाही, आपला दुश्मन कोणी नाही, आणि आपला दोस्त बी कोणी नाही. है म्हणजे है पैसा तो है कैसा, नाही तर दोस्त का बी नाही भरवसा. हा, पैसा असला की चल पार्टी, पार्टी असली की चल टिंग टिंग बघायला कार्टी, है का नाही. नजर झाली चुरटी, केली बघा पार्टी. हा, जिथून सुरू झालं कार्यक्रम म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे, आणि तरुणच काहीतरी करून दाखवतो. आणि म्हणून तरुणावर माझा भरवसा आहे, तरुणावर माझा विश्वास आहे, तरुणावर माझी श्रद्धा आहे. तरुण ही माझी हिंमत आहे, तरुण माझी ताकद आहे, तरुण माझी प्रेरणा आहे, आणि तरुण ही माझी ऊर्जा आहे. म्हणून महाराष्ट्रभर फिरतो मित्रांनो, तुमच्यामुळे मी काम करतो. मी एकटा काय करणार आहे, मी एकटा म्हणजे नक्कीच ना, अशी अवस्था झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे की आपल्याला झिरो बजेट शेती करायची असेल तर आपल्याला म्हणजे पूर्वीच्या काळापासून सुद्धा आपल्याला ही शेतीची सुरुवात एका महिलेने केली असं सांगतात. म्हणजे पूर्वी काळामध्ये की ते आपलं एक छोटंसं झोपडं तयार केलं, त्याच्या बाजूला थोडीशी शेती तयार केली, आणि मुळं फळं कंदमुळं इथून सुरुवात झाली असं म्हणतात. परंतु आपल्याला की आज म्हणजे सेंद्रिय शेतीकडे आपण वळलं पाहिजे खरं तर. म्हणजे कारण रोगराई एवढी वाढलेली सर, म्हणजे सुखी कोण आहे असं म्हणायला विचारावं लागतं आता, किंवा कुणाचं दुखतच आहे म्हणजे तुमचं काही दुखत नाही का असा माणूस शोधून काढावा असं मला वाटतं. म्हणजे माणूसच मिळत नाही, कुणाचं तरी अंग तरी दुखतंय, कंबर तरी दुखते, आळस तरी येते, डोकं तरी दुखतंय, टेन्शन तरी येते, उगाच राग येते, कुणाला तरी डोकं तरी फोडा वाटते, नाहीतर आपलं तरी फोडून घ्यावं वाटते, म्हणजे काहीतरी कुठं करायला वाटते, नाही तर आत्महत्या करायला वाटते, विनाकारणच ना. आणि म्हणून हे जर विचार येत असतील तर आपल्याला कसं आहे, प्रदूषणामुळं ही डोक्यामध्ये एवढं काय झालेलं आहे, आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळं माणसाला असं टेन्शन येते. आणि म्हणून आपण इकडं इतकं म्हणजे सेंद्रिय शेतीतलं कमीत कमी तुम्ही परस बागा फुलवा, शेतामध्ये थोडंसं काम करा. आणि पारंपरिक जे बी बियाणं आहे ना सर, पारंपरिक जी पहिलं आपलं बी समजा पिवळा आहे तो आता खायला मिळत नाही. फक्त आपल्याकडे नगरला बीज माता राईबाई पोपारे ही बीज माता आपल्याकडे, त्यांच्याकडं अतिशय चांगलं म्हणजे दर्जेदार बियाणं आहे. बाजरी असेल, त्याच्यानंतर साळ असेल, तूर असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, करडे असेल, जवस असेल, किंवा बारकं कारळ असेल, ही पारंपरिक जर केलं तर आपल्याला थोडं टाका ना. बारकं कारळ जरी खाल्लं ना सर तर आपली तब्येत चांगली राहते. आपण साधं जवस, चांगलं गावरान जवस जरी खाल्लं तरी मला वाटतं रक्त थांबत नाही. हृदय विकाराचा झटका येऊ नाही वाटत असेल, रक्त पातळ व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला जवसाची चटणी रोजच्या जेवणामध्ये आपण सगळ्यांनी वापरली पाहिजे. जवसाची चटणी, कारण शेंगदाण्याची चटणी ती माणसाला आणि ती वटणी म्हणजे माणसाला, कारण त्याच्यामुळे काय होतं मग पिष्टमय पदार्थ येते, त्याच्यामध्ये ऑइलचं प्रमाण जास्त आहे. पण जवस अतिशय चांगलं आहे. बारकं कारळ तुम्हाला माहित असेल, माहिती ना बारकं कारळ, कारण हे मुद्दाम सांगायला खेड्यातलं. आणि म्हणून हे पारंपरिक जी बी बियाणं आहे त्याचा वाढवा केला पाहिजे. आपल्याला काहीच करायचं नाही, मुठभर आणा आणि पायलीवर वाढवा, कारण वाढवा केला पाहिजे. वाढवा केला तर गोडवा राहणार आहे आपल्याला. आणि म्हणून हे गोडवा आपल्यामध्ये मनामध्ये यावा आता असं तर ही सगळं बी बियाणं आपल्या शेतामध्ये निर्माण केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण रानामध्ये खुरपितो त्यावेळेस ही आपल्या जी काय गवत आहे ती गवत कुठं फेकून द्यायचं नाही. तिथंच म्हणजे गवताला काय करायचं की उलट करायचं, म्हणजे मुंडकं खाली आणि पाय वरी असं गाडून टाकायचं, त्याचा खत तिथंच तयार होतो. आणि म्हणून आपल्याकडं हे बाकीचे जे आता म्हणजे रासायनिक खत आहेत ना सर, कॅन्सरचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे की तुम्ही वरच्या दवाखान्यामध्ये एकदा जाऊन या. कारण माझ्या मालकिनीचं म्हणजे बायकोचं मालकीन म्हणजे वेगळं असतं. आणखीन आपल्याला कसं आहे घर मालकीन म्हणजे मेसची मालकीन वेगळं मालकीन म्हणजे असतात, पण ती माझी कारभारीण, त्याला बायको आपण म्हणतो किंवा वाईफ म्हणतो तुमच्या भाषेमध्ये. मी आपला खेड्यातला माणूस आहे आणि मला खेड्यातच राहायला बरं वाटतंय. गांधीजींनी सांगितलं किंवा खेड्याकडे चला, आम्ही खेड्याकडे आलोत. पण खेड्यात लक्षात आलं की गाव अनेक बरेच गावं स्वच्छ झालेत, सुंदर झालेत, बक्षिसं मिळालेत, पण लोक अनेक बी तांब्या घेऊन आपलं स्वागत करायला लागले. सर, ज्या गावाला बक्षीस मिळालं नाही त्या गावचे लोक बसायले तर रस्त्यावर, की ज्या गावाला म्हणजे कसं आहे म्हणजे हरित त्यांना म्हणजे पट्टे तयार करण्यासाठी पर्यावरण ग्राम समृद्धीचे मोठे मोठे बक्षिसे मिळालेत, तिथं सुद्धा झाडाची संख्या कमी आहे. तुम्ही जगाला फसवा पण स्वतःला फसवू नका, कारण छोटे छोटेच आपल्याला काम करायचे. आणि म्हणून आपल्याकडं दवाखान्यामध्ये एकदा जाऊन या तुम्ही, तेव्हा तुम्ही कसं माहिती काय सेंद्रियकडे वळता.
इथं ॲडव्होकेट माधव जाधवनी त्यांच्या घरी आता एक सकाळनं त्यांना मोठं कव्हरेज दिलं की त्यांच्या गच्चीवर शेती आपलं हे केलंय, म्हणजे परसबाग तयार केलेली आहे. वेगवेगळे म्हणजे वेलवर्णीय दोडका असेल, कारला असेल, म्हणजे शेवगा असेल, हातगा असेल, लिंबुणी असेल, मोसंबी असेल, अगदी चांगल्या मोठ्या बॅनरमध्ये एवढ्या परिसरामध्ये तुमच्या कुटुंबाला लागेल एवढं. सर कसं आहे, 2च दोडक्याचे वेल, 2च कारल्याचे वेल, 2च आपल्याला कसं माहिती का, एखादाच कदू भोपळा लावायचा, एकच शेवगा लावायचा, एकच हातगा लावायचा, एकच कुंडीमध्ये मोठ्या लिंबुणी आपल्याला लावते, ती शेडची लिंबुणी आहे. हे 0 बजेटमध्ये आपल्याला काम करता येते. आणि म्हणून आपल्याला म्हणजे सेंद्रिय शेतीकडे वळा ही विनंती करण्यासाठी आलोय. आणि स्वतःपासून सुरुवात करा, कारण आता यावर्षी काय माझ्याकडे बघण्यासारखं नाही, फक्त नर्सरी सोडली तर. परंतु मी उपाशी राहील पण सेंद्रिय खाईन, हे माझं वाक्य आहे. उपाशी राहील की आपल्याकडं लसलसीत भाजी येते वगैरे, असं बघितलं की वाटतंय वा लय छान आहे, परंतु त्याला इतकं काय फवारलेलं असतंय. आता सगळ्या फवारण्या बंद झालेल्या आहेत, आता दारू फवारायला लागलीत. म्हणजे आता काय कार्यक्रम चाललेत सर म्हणजे. आणि म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण आपल्या घरी थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं पाणी, लिंबाचा पाला थोडा वाटायचा किंवा 10 पर्णी अर्क, म्हणजे 10 पर्णी म्हणजे 10 पानाचे 10 झाडांचा पाला एकत्रित करायचा, ते शिजवायचा आणि त्याला एका बॅलरमध्ये टाकायचं आणि आपल्याला ते त्याच्यात गोमूत्र टाकायचं आणि आपण थोडी फवारलं तरी मोह होणार नाही आणि आपल्याला त्याच्यावर रोगराई पडणार नाही. कारण तुझा पासी परी जागा चुकलासी. आपल्याला घरच्या घरी आपल्याला हे चांगलं काम करता येते. आपलं जुनं पारंपरिक बियाणे वापरा. आणि ही आता जी फवारण्या सर भाजीपाला संपून चाललेला आहे, की आता मला सांगा रानभाज्या महोत्सव घ्यायची पाळी आलेली. किती दुर्दैव आहे. रानभाज्या महोत्सव घेणं म्हणजे जसं आपल्याकडे आश्रमाची संख्या इतकी वाढलेली आहे, म्हणजे बेश्रामाची संख्या म्हणजे ही रानातलं नाही, तिला कुटपडी पण म्हणायची आपल्याकडं. बेश्रामाला काय म्हणायचे, कुटपडी म्हणायचे, पडल तिथं उगवत होती. परंतु मला सर तुमच्या समाजाचं खास म्हणजे मला अभिनंदन करावं वाटतं की या देशामध्ये मुस्लिम समाजाचा एक पण वृद्धाश्रम नाही. एक म्हणजे एक नाही, एक नाही एक. मी भारतभर फिरलेलो आहे. अनेक म्हणजे मस्जिद परिचयच्या कार्यक्रमाला वेगळ्या मस्जिदमध्ये जाऊन आलो. आपल्याकडं सकाळपासून म्हणजे कसे रामदास फुटाण्यांच्या शब्दात सांगायचं असेल तर कीर्तनानं गाव म्हणजे सुधरत नाही आणि तमाशानं गाव बिघडत नाही. बरोबर आहे सर, त्यांचंच वाक्य नाही. एखाद्या वेळेला चकली होऊ शकते, कारण मोठ्या माणसाचं वाक्य मोठं असतं म्हणजे. आणि मग कसं आहे, आपल्या छोट्या तोंडी जर एखादं चुकून वाक्य गेलं, कारण माझी आता जबाबदारी वाढलेली आहे आणि मला वाटतं आता 26 जानेवारीला आणखीन काही देशातली जबाबदारी पुरस्काराची वाढते का काय, की त्याचा निकाल आहे 26 तारखेला. आणि म्हणून यावर्षी ती जबाबदारी माझ्यावर पडू नये अशी जनविश्वर चरणी प्रार्थना करतो. कारण म्हणजे जनविश्वर चरणी प्रार्थना माझं ते वाक्य आहे, जनविश्वर चरणी प्रार्थना. कारण मित्रांनो की आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या भल्यासाठी आपण छोटे छोटे प्रयोग आपल्या परिसरामध्ये करा. कारण लय खर्च करायची काही गरज पडत नाही. आणि आपल्याला ही झाडाचा आपल्याला शौक म्हणून नाही, छंद म्हणून नाही, तर गरज म्हणून छोटंसं काम करा. प्रत्येकानं आपल्या परिसरामध्ये एकच लावा आणि ते जगवा. कारण कसं आहे, आपल्याला तर 10 झाडं लावण्याची गरज आहे सर. जोपर्यंत आपण 10 झाडं लावणार नाही सर आणि ती जगवणार नाही, तर 29% ही जी प्रमाण घटलेलं आहे ते वनाचं प्रमाण वाढणार नाही आणि ती वाढवायची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. आळस आला ना तुम्हाला? आळस यायला का? आला आळस की ढासाळा कळस. मग किमान दारात एखादी लावली पाहिजे तुळस. कारण तेवढं तरी लावलं पाहिजे. कारण हा चुटका आहे, ही झटका नाही. आणि हीच घटका आहे तुम्हाला म्हणजे कसे जागेवर आणण्याची. मित्रांनो की तुमच्यामध्ये हे रक्त आता सळसळ करते, परंतु आपलं रक्त थंडच आहे. म्हणजे काय आता थंडीचे दिवस आहेत हो सर, काय करावं. तरी सुद्धा तुम्ही इतक्या लवकर उठता, सगळं ऐकता. खरंच तुम्हाला म्हणजे धन्यवाद द्यावे तेवढे म्हणजे कमी येतं. मी सुंदर असं एक आपल्यासमोर माझं आवडतं गाणं घेतल्याशिवाय माझा कधीच कार्यक्रम पूर्ण होत नाही. कारण अनेक ही गाणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी आपल्या भाषणात सांगायचे. मी ऐकू नये, मी थोडंच बाबासाहेबांना पाहिले म्हणजे. तर ते म्हणायचे की आमचे 100 भाषणं आणि शाहिरांचा एक कार्यक्रम बरोबर आहे. कारण म्हणून मी स्वतः जन आशीर्वाद कला पथकाची स्थापना 1993ला केली सर. कारण प्रौढ शिक्षणमध्ये सर गादेकर सर तुम्ही उल्लेख केला प्रौढ शिक्षणचा, की मी प्रौढ शिक्षणचा विद्यार्थी आहे. कारण आपल्याकडे योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रौढ शिक्षण रात्रीचे वर्ग असायचे आणि त्यावेळेस मी 19व्या वर्षी रात्रीच्या शाळेतून 4थी झालो. माझ्या बरोबरचे पोरं कॉलेजमध्ये जायचे आणि मी मात्र शेतात जनावर राखायला जायचं.
लय भारी. मी म्हशीच्या पाठीवर सरळ कधीच बसत नव्हतो, उलट बसायचं. सरळ इतका आवली होतो. आणि बुडा कोण झाडाकडे चढायचं नाही, या फांदीवर त्या फांदीवर उडी. बऱ्याच ठिकाणी बरगाड्या मोडलेल्या होत्या. म्हणजे झाडाचे म्हणजे मस्त आनंद घ्यायचा. आणि त्यावेळेस नद्या सुद्धा भरभरून व्हायच्या हो. ढवा असायचे, पवायचं मस्त. आणि मग माशायच्या महाग लागायचं सर. पान देतळे असायचं, तुम्हाला माहिती का पान देतळी? एक बारीक असं काळं किडो असते, ते असं फिरतं या की दिवसभर नादाला लागतं ते माणूस. जगवसत तर काहीच नाही म्हणजे. आणि म्हणून ते आपल्याला ही जी काय रानातला गावरानी मेवा, शुद्ध हवा, आणि ती खेड्यातल्या लोकांनीच खावा, आणि शिल्लक राहिला तर शहरातल्या लोकांना द्यावा. आणि आई म्हणते पिशवीत आणले हो. म्हणजे कसं माहितीये का, पिशवीत आणलं, कच्चून आणलं, पोटात गडबड झाली, तिथंच खाल्लंय. म्हणजे असं अवस्था झालेली आहे. आणि म्हणून खेड्यामध्ये राहिलं पाहिजे. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं, गांधीजींनी सांगितलं की खेड्याकडे चला, आणि बाबासाहेबांनी सांगितलं की शहराकडे चला. बाबांनो, जिथं मान नाही, जिथं सन्मान नाही, जिथं तुमचं मन लागत नाही, तिथं प्रगती नाही, तिथं थांबू नका. कारण तुम्हाला शहरामध्ये हे दळणवळण शहर तुम्हाला शिकवतील, आणि तुम्हाला रोजगार देतील, तुम्हाला मान देतील, तुम्हाला सन्मान देतील. आणि ह्या जी चौकटी टाकलेली आहे, ही चौकटी तोडण्याचं एकमेव माध्यम म्हणजे शहर आहे. आणि म्हणून शहराकडे गेलं पाहिजे. सुट्या पुटत असेल सर, तुम्हाला बघितल्यावर बरं वाटलं. तुमचा आवाज ऐकला की मला वाटलं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याचा आवाज आहे. आहेतच तसे. आणि 3-3 लाख पुस्तकाचे मित्र मला सांगितलं मला. कारण इतके पुस्तकं सर, माझ्या लग्नाच्या अगोदर मी 12 वर्ष वाचनालयात मुक्काम केला. नॉन ग्रँट वाचनालय होतं. आणि आमच्यातल्या ज्या वाचनालयाला ग्रँट मिळालंय त्याला एकदा सुद्धा उघडलं नाही. एकदा सुद्धा 2008 पासून उघडलं नाही. उघडलेलं कळवून बक्षीस मिळवा. गरीब माणसाचे, ज्याच्याकडे करोडो रुपये आहेत, ते गरीबच माणसं असतात म्हणजे. आणि म्हणून तुम्ही पुस्तकाच्या सानिध्यात आहेत, तुम्ही तरुणाच्या सानिध्यात आहेत, आणि तुम्ही विद्येच्या सानिध्यात आहेत, आणि तुम्ही युवकांच्या सानिध्यात आहेत, आणि तुम्ही यांच्या सानिध्यात आहेत. हा योगायोग. आणि म्हणून हा सेवा योजनेचा म्हणजे सेवेतला मेवा आहे. आणि झाड लावलं की शुद्ध हवा आहे. आणि ही हवा तरुणाची अशीच कायम राहो. तुमच्या म्हणजे तुम्हाला मुद्दाम म्हणजे विनंती करतो. आणि आयुष्यामध्ये तुमच्या डोळ्यातलं स्वप्न नाही साकार करता आलं तरी चालेल, परंतु महापुरुषांचे विचार डोक्यामध्ये ठेवून आई वडिलांच्या डोळ्यामधलं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही मात्र इतकं शिका की मला 19व्या वर्षाच्या नंतर मला संधी मिळालेली आहे. माझं आत्ता म्हणजे BA फर्स्ट इयरला ॲडमिशन आहे. आत्ता माझं आता 55 वर्ष वय, वाटत नाही. आता डाय चालू आहे म्हणजे. डाय म्हणजे जरा आपण तरुण दिसलं पाहिजे, हे का नाही? चांगलं राहिलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी व्यक्तिमत्व विकास शिकवलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे कसं आहे, धैर्य आणि शौर्य शिकवलेलं आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला तरुणामध्ये आल्या पाहिजे. उद्याची जयंती, त्यामुळे त्याच्यातलं मुद्दाम मी बरंचसं आपलं उरकून घ्यायला लागलो. आणि म्हणून इकडे तुम्हाला बघितल्यावर तर म्हणजे काय, आता महाराष्ट्राचे म्हणजे मुख्यमंत्रीचा जरी योग नाही आला तरी खरे तुम्ही मुख्यमंत्री म्हणजे. कारण झाडाच्या म्हणजे एवढ्या 3 लाख पुस्तकाच्या सानिध्यात आहे तुम्ही सर. आणि चक्रे सरांच्या संदर्भामध्ये तर म्हणजे त्यांना फोन आला की बोला नमस्ते, काय चाललंय मग, की तुम्हाला इतके मोठे माणसं येतं, तुम्ही शिकावं. माझं जरी विषयांतर व्हायला लागलं तरी तुम्ही शिकावं. माझं सगळ्यात महत्त्वाचं आहे की इतकं शिका की दारिद्र्याला फेका आणि समाजामध्ये टिका. कारण आपल्याकडं पैसा नसेल, आपल्याकडे ज्ञान नसेल तर माणसं विचारत नाहीत. कारण मला मोठं व्हायला कमीत कमी 40 वर्ष लागली. 40 वर्षे माझी ओळख नव्हती. मला सुदामच म्हणायचे गावाचं. माझं नाव सुधाकर मलाही माहित नव्हतं. आणि मी शिंदेच्या इकडे मामाकडे होतो, मला आडनाव बी देशमुख पण माहित नव्हतं. पुन्हा मला कळलं की मी देशमुख आहे म्हणून. कारण माझ्याकडे सगळंच खराब झालं. म्हणजे गडी गेली, 100 एकर जमीन गेली, आणि म्हणून व्यसनामुळे गेले. बंधन व्यसनमुक्तीचा कार्यक्रम नुसता करत नाही तर मला 40-50 वर्ष लागले. बापानं केलेलं व्यसन आम्हाला उभारायला 50 वर्ष लागलेत. आणि म्हणून व्यसनाच्या भानगडीत पडू नका, शिगडे पडू नका. तुम्ही ओढत नाहीत, तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, आणि कुणाच्या नादाला लागू नका. आणि लग्न योग्यच वेळेत तुमचं होणार आहे त्याचं मला भविष्य. कारण ज्याला बसता येते आणि ज्याला मांडी घालून बसता येते का, त्याला त्याचं तर लवकरच होणार आहे. म्हणजे आमचं पाठीमागे आमचे बंधू काय त्यांचे पाय जरा कसं असं करीत एवढेच 10-12 जण आहेत. पण मला 2-3 म्हणजे मस्त वाटायला लागले. आनंद घेता येते ना. कटाळा आलाय ना बोलायला काय 2-3 तास, परंतु मेरा की भाषा म्हणून बोलायला नाही तुमच्यासमोर. बंधूनो, हा कसे माझी वेदना आहे, ही माझी सहल आहे, ही मी जगलोय, मी भोगलोय. माझ्या ठिकाणी दुसरं असतं तर आत्महत्या केली असती, त्याच्यावर येड्या बाबळी वाढल्या असत्या. परंतु मी ठरवलंय
की मी जिवंत आहे, पण तोपर्यंत 1 कोटी महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या रोपवाटिकेतून झाडं निर्माण करून लागवड केल्याशिवाय मी जीव सोडणार नाही. 1 कोटीचं टार्गेट आहे. तुम्ही किती बी पैसे कमवा, किती बी लोकांना रमवा, 100 रोपवाटिका असणार आहेत माझ्या महाराष्ट्रामध्ये. सर, यावर्षी माझा मुलगा 12वीला आहे. यावर्षी लग्न करू, त्या वर्षी लग्न करू म्हणण्यात मला किती वर्ष लागलं? 31व्या वर्षी लग्न केलं, 31व्या वर्षी. आणि ती मी झाडाच्या साक्षीने केलं, देव ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलं नाही. डोळ्याला पाणी लावा एवढे बी कळत नाही का आम्हाला? आईला लईच अवघड कार्यक्रम आहे. मग मानान कच्च राहणार म्हणजे बाकीचं आम्हाला सगळं कळत आहे आणि पाणीच बरं डोळ्याला लावायला तिला बरं लावा म्हणत नाही. ह्या कुठेतरी गोष्टी थांबल्या पाहिजे बाबांनो. माझा अंधश्रद्धेवर बिलकुल विश्वास नाही, म्हणजे देवावर विश्वास नाही, माझा गावावर विश्वास आहे. ज्या गावानं देवाला आलेलं आहे त्या गावाला गाव पण आलं पाहिजे आणि माणसाला देव पण आलं पाहिजे आणि गाव दारिद्र्यमुक्त झालं पाहिजे. जातीयतेच्या भीती दूर झाल्या पाहिजे. माणसाने एकत्रित आलं पाहिजे. ज्या श्रीकृष्णानं सगळ्या लोकांना एकत्रित देऊन माझं तरुण मंडळ हे सगळं कुपोषण निर्मूलन झालं पाहिजे. एकीचं बळ कृष्णानं दाखविलेलं आहे, पण महाराजांनी मात्र कृष्ण साड्या वाढायला आणि झंपर वाढायला दाखविला महाराजांनी. अरे द्रौपदीला वस्त्र पुरवणारा श्रीकृष्ण महिलांची छेडछाड करू शकत नाही याची आम्हाला खात्री. कृष्ण फार मोठा कलाकार होता, फार मोठा राजा होता, फार मोठी दानत होती. गोधन त्यांच्या माध्यमातून वाढलेलं आहे, एकी त्यांच्यामुळे आहे. आणि एवढे मोठे काम केलेले आहे, त्याच्या संदर्भात कधीतरी एकदा निवांत बोलू. कारण कृष्ण ऐकायला बरा वाटतं, मुलीला जास्त ऐकायला बरा वाटतं. कारण बासरी वाजवत सासरी गेली तरी केव्हा गेली आपल्याला कळतच नाही. जाता जाता आपल्याला थोडं बोललं पाहिजे, थोडं गुपित खोललं पाहिजे. कारण कसं आहे माहिती का, तरुणाला मी सांगत असतो पोरांनो चाळे करू नका, पण मला सांगा चाळे तरुणपणात नाही तर काय म्हातारपणात करायचेत का? पण चाळे असे करा की कारण आपला चाळा की लोकांना सुद्धा चांगला वाटला पाहिजे असा चाळा केला पाहिजे. त्या चाळ्यातून मळा निर्माण झाला पाहिजे आणि गावची अवकाळा गेली पाहिजे. असा चाळा म्हणजे छंद केला पाहिजे सर. नाही तर चाळा म्हणलं की लगेच मी वेगळा चाळा करता म्हणजे. आणि म्हणून जाता जाता शेवटचं गीत आपल्या समोर सादर करतो. गीत ही माझ्या कार्यक्रमाची रीत आहे आणि झाडावर माझी जळलेली प्रीत आहे. आणि म्हणून नाहीतर बाकी लई विपरीत आहे असं अवस्था होती. खरं तर मागं म्हणजे मान डोलायला लागलेली, त्याच्यामुळे मलाही वाटायला लागले श्रोते इकडे जरा थोडे म्हणजे मागं पुढं व्हायलेत. कोणी पाय वरी घेतं, कोणी पाय खाली सोडतं, कोणी जांभळी देतं. जांभळी देण्याचं कारण म्हणजे बुद्धी आपल्याला मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडला की माणूस असं करतंय म्हणजे. आणि म्हणून माझ्या कार्यक्रमात टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजविल्या की 100 वर्ष मरत नाहीत तुम्ही, 100 वर्ष. कारण हृदयाला रक्ताचा पुरवठा सुरळीत मिळतो आणि म्हणून आपल्याला टाळ्या वाजवायच्या. तुमच्यासाठी वाजवल्या पाहिजे, पण माझ्या गाण्यासोबत ताल धरून वाजवायचे. उजाड झाले डोंगर सारे, उजाड झाला गाव. उजाड झाले डोंगर सारे, उजाड झाला गाव. एक तरी रोप लाव मानसा, एक तरी झाड लाव. एक तरी झाड लाव मानसा, एक तरी रोप लाव. उजाड झाले डोंगर सारे, उजाड झाला गाव. उजाड झाले डोंगर सारे, उजाड झाला गाव. एक तरी झाड लाव मानसा, एक तरी रोप लाव. आता थांबा. हे वसुंधरेच लेन अजर सर्व गेल संपूर्ण. हे वसुंधरेच लेन अजर सर्व गेल संपूर्ण. संपेल सृष्टी संपेल मानो, मग संपेल आपला गाव. एक तरी झाड लाव मानसा, एक तरी रोप लाव. एक तरी झाड लाव मानसा, एक तरी रोप लाव. आणि थांबा आता, कारण थांबायसाठी म्हणालो की आता मी महाराज आहे, महाराजाच्या मनावर चाललं पाहिजे का नाही. आणि म्हणून बंद झाले नदीचे वाहने, ऐक येना कोकिळ गाणे. बंद झाले नदीचे वाहने, ऐक येना कोकिळ गाणे. सावध हो रे भल्या मानसा, पण बिन थांबलिया नाव. एक तरी झाड लाव मानसा, एक तरी रोप लाव. एक तरी झाड लाव मानसा, एक तरी रोप लाव. आणि शेवटचा कडवास आहे. झाड मागत नाही काही, ते अखंड देतच राही.
झाड मागत नाही काही, ते अखंड देतच राही. जाणीव असू दे याची मानसा, जाणीव असू दे याची मानसा, नको घालू मुळावर घाव. एक तरी झाड लाव मानसा, एक तरी रोप लाव. एक तरी झाड लाव मानसा, एक तरी रोप लाव. एक तरी झाड लाव मानसा, एक तरी रोप लाव. एक तरी झाड लाव मानसा, एक तरी रोप लाव. म्हणून तुमच्याकडे मुद्दाम येत असतो. सर मला दरवर्षी आमंत्रण आणि निमंत्रण देत असतात. नुसतं निमंत्रण देत नाही तर आमंत्रण सुद्धा असतं. आमंत्रण म्हणजे जेवण्यासहित सर्व व्यवस्था आहे. आणि म्हणून येताना सुद्धा मी आपल्याकडचं जेवण अतिशय रुचकर आणि पचकर असतं. त्याच्यामध्ये जीव वतलेला असतं. त्या ज्यांनी स्वयंपाक बनवतात ना, कारण ते आणि ही स्टाफ की जणू सासरवाडीला गेल्यासारखं वाटतंय. म्हणजे आता तुम्हाला काही त्याचा अनुभव नाही, इकडं आम्हाला अनुभव. आग्रह करू ही सर्व मंडळी जीव घालतात. आणि म्हणून मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, परंतु झाडं तोडून फिरायला आता पारव्यासारखा. आणि म्हणून गाव हिरवा करण्यासाठी, आपल्या गावाला गावपण देण्यासाठी सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला 5-7 दिवस ही संधी आहे. या संधीचं सोनं करा, जीवनामध्ये रंग भरा, नटवा आपली वसुंधरा. आणि एक तरी चांगलं काम आपल्या जीवनामध्ये कला आत्मसात करून करा, एवढी तुम्हाला विनंती करतो. माझा मान सन्मान केला, 2-2 मला फुलगुच्छे दिले, एक नाही 2-2 फुलगुच्छे. ती बी डॉक्टर आणि ऍक्टर आमचे मित्र सोनवणे सरांनी दिलेले. म्हणजे सोन्यासारखे, म्हणजे इतकं मोठं आपल्याला सोनं आपल्याला अंगावर घेता येणार नाही, पण सोन्यापेक्षा अनमोल असणारी माणसं. म्हणजे तिथून ते पार इथून, आणि मध्ये तंदुरुस्त आणि मन दुरुस्त. म्हणजे कसं लाकीट नसेल तरी चालेल, पण जॅकेट आहे, आणि जॅकेट मध्ये पाकिट नसले तरी चालेल. पण तिकडे कसे भादरगडी आणि फटाकडची लढी असं आहे का नाही, सगळ्याच्या पुढे. आणि इथे असे सगळे मंडळी, तुम्ही मला इथं पुन्हा एकदा तुम्ही छान असं सूत्रसंचालन करत राहा, जीवनामध्ये रंग भरत राहा. आणि ही प्रयत्न है, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चिट्टी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़कर गिरकर आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. हा प्रयत्न आहे, पहिलं पाऊल आहे. लेकरानं पहिलं पाऊल टाकलं की दुसरं पाऊल दमदार टाकतात. आणि म्हणून इतकं छान सूत्रसंचलन करा की दुसऱ्याला तुम्ही असं वक्ता झालं पाहिजे, कारण इथूनच वक्ते घडत असतात. आणि ही संधी आहे, या संधीचं सोनं करा. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानणार नाही, सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वसुंधरा.